ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे साप्ताहिक राशी भविष्य आहे ते 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत असणार आहे। आणि मित्रांनो, सोमवारी म्हणजे 5 तारखेपासूनच श्रावण मासालाही सुरुवात होते आहे। त्यानुसार तर श्रावण मासात आपल्या राशीप्रमाणे आपण करायचे व्रत वैकल्य किंवा एखादं व्रत किंवा एखादी उपाय तोडगे हे मी आपल्याला सप्ताहात सांगणार आहे। त्याचप्रमाणे प्रति सप्ताहामध्ये श्रावण मासाचा म्हणजे हा श्रावण मास एक लक्षात ठेवा आपण की हा जो 5 ऑगस्टला सुरू होतोय तो 3 सप्टेंबर पर्यंत आहे आणि 3 सप्टेंबरला सुद्धा अमावास्या आणि मंगळवार आहे। तर काही लोकांना संभ्रम असतो की नाही 3 तारखेची अमावास्या मंगळवार आहे, मग तो मंगळवार श्रावणात धरावा का? तर नक्की धरावा। जर आपण श्रावण मासामध्ये एखादं व्रत वैकल्य मंगळवारीच करत आहात तर योगायोगाने आपल्याला 5 मंगळवार मिळाले आहेत आणि त्याचप्रमाणे 5 सोमवारी मिळाले आहेत। त्यामुळे शिवभक्तांना अधिक पूजा अर्चा करण्यासाठी, देवासाठी, सान्निध्यासाठी चांगला काळ म्हणजे एक दिवस एक्स्ट्राचा मिळतो, म्हणजे 5 सोमवार मिळतात। आणि त्याचप्रमाणे मंगळागौरी वगैरे किंवा मंगळवारी एखादी पूजा वगैरे आपण श्रावण मासानिमित्त जर करत असाल तर ती सुद्धा 5 आहे, ते लक्षात ठेवा। 3 तारीखची सप्टेंबरची जी तारखेचा अमावास्या आणि मंगळवार जो आहे तो श्रावण मासामध्येच येतो। त्याचप्रमाणे मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाला चॅनलवरती की आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळेल। इतर ग्रुपवर लिंक येण्याची वाट पाहावी लागत नाही किंवा लागणार नाही, यासाठीच मी प्रत्येक वेळी आपल्याला सांगतो की आपण चॅनल सबस्क्राईब करा। मग इतर वेळी काय होतं, प्रत्येक राशीचे लोक मला नाही गुरुजी लिंक शेअर करा, ग्रुपवरती लिंक शेअर करा असे सांगतात, तर त्यामुळे ते बरोबर होत नाही। मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो की 12 व्हिडिओ आता आपण वेगवेगळे प्रत्येक राशीचे करत आहोत आणि ते प्रत्येक राशीचे 12 व्हिडिओ शेअर करणं जरासं कठीण जातं किंवा इतर लोकांनाही त्याचा त्रास होऊ शकतो, म्हणून आपल्या राशीचाच आपल्याला पाहण्याकरिता मुद्दामून हे 12 व्हिडिओ केलेले आहेत। मित्रांनो, या सोमवारपासूनच श्रावण महिना सुरू होतोय, तर आपल्या सर्वांना श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा। हा श्रावण मास मध्ये येणारे व्रत वैकल्य, पूजा अर्चा यातून आपल्याला नक्कीच लाभो आणि परमेश्वराची आपल्यावरती कृपा दृष्टी राहो। तर आपल्याला श्रावण मासानिमित्त जे काही व्रत वैकल्य सांगणार आहे ते नक्की आपण करा, चॅनल सबस्क्राईब करा, लोकांपर्यंत हे व्हिडिओ पूजे अर्चे जे काय आहे, जसं उदाहरणार्थ आज मी आपल्याला नागपंचमी बद्दल सांगणार आहे ते लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील अडचणी दूर होतील। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। 5 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2024 साप्ताहिक राशी भविष्य मकर राशी। या सप्ताहामध्ये थोडंसं आपल्याला आरोग्याबद्दल विशेष लक्ष द्यावं लागणार आहे। सध्याचे पावसाचे वातावरण किंवा पाऊस पाणी जास्त झाल्यामुळे, पाणी तुंबल्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे जीवन विस्कळीत होऊ शकते। विस्कळीत झालेले असेल तर ते सुधारण्यासाठी सुद्धा आपल्याला वेळ द्यावा लागू शकतो। तर अशाच काही गोष्टीमुळे सतत आजारपण, ताप, उलटी, सर्दी वगैरे असे काही व्हायरल इन्फेक्शन होऊन कुटुंबामध्ये एकाचं झालं की एकाचं झालं की दुसऱ्याला, तिसऱ्याला आपल्याला असं होऊन त्याचा त्रास सतत आपल्याला जाणवू शकतो आणि अशा त्रासामुळे, या आजारपणामुळे आपल्याला हताश झाल्यासारखं होऊ शकतं किंवा हताश होऊ शकता। परंतु सप्ताहाच्या शेवटी हे सगळं सुरळीत होईल, सगळ्यांचे आरोग्य सुद्धा सुधारताना आपल्याला पाहता येतील आणि त्याची पण तरी सुद्धा आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे। गाफील राहून उपयोग नाही। आपण त्याबद्दल गरम पाणी पिणे किंवा डॉक्टरांचा औषध उपचार दिलेला पथ्य पाणी आपण सतत पाळत राहा। आणि ह्या सप्ताहामध्ये शक्यतो जोखमीचे काम कुठलेही स्वीकारायला जाऊ नका। जोखमीच्या कामामुळे आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो। काही अघटित घटनेमुळे चांगल्या घटना सुद्धा घडणार आहे, लक्षात ठेवा। काही जर अघटित घटना घडलीच तर त्याच्याने नव्याने चांगलंही होणार आहे। म्हणजे तुम्ही फक्त घडलेल्या गोष्टीकडेच फक्त एकटक बघून त्रास करून घेऊ नका। देवाने एक दार बंद केला तर आपल्यासाठी 10 दारं उघडी केलेली असतात, आपली मात्र त्या 10 दारांकडे लक्ष देत जात नाही आणि एक दार जे बंद आहे त्याचकडे बघत राहतो आणि वेळ निघून जाते आणि तीही संधी आपल्याकडनं हुंकली जाते। त्यामुळे ह्याकडे आपण लक्ष द्या। एखादी जर चुकीची घटना किंवा वाईट घटना, नैराश्यजनक घटना जरी आयुष्यामध्ये घडली किंवा घडत असेल तर त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका। चांगल्या गोष्टी त्यामुळेच घडणार आहेत हे सुद्धा लक्षात घ्या। म्हणतात ना, कुछ जीतने के लिए कुछ हारना पडता है, तसं काही या सप्ताहात आपल्या बाबतीत होऊ शकतं। नवीन संधी आपल्याला उपलब्ध या सप्ताहात होईल। त्यामुळे निराशा न बाळगता सकारात्मक विचार करा, नव्याने जोमाने कामाला लागा। जोमाने नव्याने कामाने लागल्यामुळे आपल्याला कामात यश मिळेल, मनातील इच्छा सुद्धा पूर्ण होईल। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे 8 आणि 11, शुभ अंक असणारा 1 आणि रंग असणारा सोनेरी, याचा आपण लाभ करूया।
आता जी नागपंचमी आहे 9 तारखेला, त्या दिवशी आपण मुद्दामहून एखादं चांदीचा सर्प, तांब्याचा सर्प, जसा आपल्याला जमत असेल त्या धातूचा, त्या सर्पाची षोडोपचार पूजा करा. सूर्यास्ताच्या वेळी ते विसर्जन करून एखाद्या शंकराच्या देवळात ते दान द्या. याच्याने काय होणार आहे, आपल्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असो अथवा नसो, किंवा राहू केतूंचा जर प्रभाव असेल किंवा पित्रादी दोष असेल, आणि शनीची सध्या 7.5 चालूच आहे, त्यामुळे जर जास्त प्रभाव झाला असेल तर तो प्रभाव थोडा कमी होईल. नवनाग स्तोत्राचं आपल्याला जमत असेल तर पठण करा. हे जरी करता येत नसेल तर दिवसभरात 9 वेळा नवनाग स्तोत्राचं पठण करा. एखाद्या शंकराच्या देवळामध्ये प्रतिमा जी असते सर्पाची, त्या ठिकाणी अभिषेक वगैरे करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर आपल्यासाठी विशेष उपाययोजना म्हणजे मकर राशी, कुंभ राशी आणि मीन राशीच्या लोकांना मी सांगणार आहे. तर मकर राशीच्या लोकांना विशेष म्हणजे शनिवारी, पुन्हा 10 तारखेला जी शनिवार आहे, श्रावणातला पहिला शनिवार आहे, त्यावेळी पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या अश्वत्थ मारुती म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या मारुतीचे मुद्दाम आपण पूजन करा. त्या ठिकाणी जर जमत असेल तर 23 प्रदक्षिणा काढा. 9 तारखेला नागपंचमीच्या दिवशी करायचा तो उपाय निराळा आहे, पण हा वेगळा आहे. आपल्याला सतत जे 4 शनिवार आले त्या चारही शनिवाराच्या दिवशी आपल्याला वेगवेगळं करायचं, वेगवेगळ्या प्रकारे मी ते सांगेनच. पण ह्या शनिवारी सुद्धा यापासून सुरुवात करा. ज्या ठिकाणी मारुतीचं देऊळ असेल, शनीचं देऊळ असेल, पिंपळाच्या झाडाजवळ शनीचं देऊळ असेल, अशा देवळात मुद्दाम जाऊन आपण प्रार्थना करा, पूजा करा, जेणेकरून शनी देवतांची पूर्ण कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होईल, शनी पीडा कमी होईल. हा उपाय आपण नक्की करा. आपले मकर राशीचे इतर जर मित्र असतील तर त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या सुद्धा अडचणी दूर होतील. अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. का तर जे काही मी उपाययोजना श्रावण मासात सांगत आहे ते आपण केल्याने आपल्याला त्याचे द्विगुणित फळ सुद्धा प्राप्त होईल. मित्रांनो, आपल्या प्रत्येकांच्या राशीप्रमाणे जे नवनाग स्तोत्राचे पठण किंवा नवनागांची पूजा सांगितले ते नक्की आपण करा. आतापर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ जे अपलोड होतील ते आपल्याला पाहायला मिळतील. आपल्याला आवडत असेल तर नक्की चॅनल व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक करा. श्री स्वामी समर्थ शिवा, श्री गुरुदेव दत्त एखादा कमेंट करा, खूप बरं वाटेल. आपले प्रत्येकांचे येत आहेत कमेंट, खूप लोकांची नावं मला ते ईमेल आयडी मुळे कळत नाहीये. जर आपण आपले नाव पूर्ण जर घातले तर मला खूप आनंद होईल. आपल्या नावासहित श्री स्वामी समर्थ किंवा लाईक वगैरे करा, शेअर करा. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया नवीन व्रतवैकल्य घेऊन, नवीन उपासना घेऊन. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.